co-powered by Techno. छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडनं आज अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं प्रस्तावित काम कुठपर्यंत झालंय याचा आढावा घेण्यासाठी आज छत्रपती संभाजीराजे पुण्यातून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। महाराज, तुम्हाला ही वेळ काय येते? खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही वंशज आहात, वारसदार आहात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अरबी समुद्रातलं बांधकाम करण्याचं भूमिपूजन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं 24 डिसेंबर 2016 झालं। त्यानंतर आता जवळपास तब्बल 7 वर्ष लोटली गेलेली आहेत। हाच माझा प्रश्न आहे की ज्यावेळी तुम्ही पंतप्रधानांना एका कार्यक्रमाला बोलवता आणि तेही प्रामुख्याने शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्मारक, जर परमिशन्स तुमच्या पूर्ण नसतील तर तुम्ही बोलू नयेत। मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक आहे म्हणून तुम्ही त्यांना बोलवलं आणि शिवाजी महाराजांचं स्मारकाचं जलपूजन केलं आणि आज म्हणायचं की आमच्याकडे परमिशन्स नाहीत, हे चालणार नाही ना। आणि म्हणूनच आज शोध मोहीम घेण्याचा हाच विषय, कारण का शिवाजी महाराजांचं साजेल तसं स्मारक आजही तुम्हाला देशात पाहायला मिळत नाही। आणि म्हणून सगळ्या त्यावेळीच्या पुढाऱ्यांनी एक कल्पक दृष्टिकोनातून एक ती आयडिया आणली की आपण करावं, ती चांगली बाब आहे। मग तुम्ही जर पूर्वी सुशीलकुमार शिंदेनी सुरुवात केली, मग अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री त्यांनी हा विषय घेतला, परत विषय म्हणजे तो हे झाला, डायल्यूट झाला। मग 2014च्या निवडणुकीत भाजपने त्यांच्या अजेंड्यावर घेतला। 2016ला पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन झालं आणि आज किती 8 वर्ष झालेत, काहीच नाही त्याच्यावर कोण चर्चा करत नाही। इलेक्शन आले की तो विषय घेतात, मग आम्ही नुसते बघत बसायचं का? एक तर गडकोट किल्ल्यांसाठी तर काही होत नाही, काही त्याच्यावर मुवमेंट नाही। 350वा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने 450 कोटी रुपये हे दिले जाणार असं सांगितलं होतं गडकोट किल्ल्यांसाठी आणि एकंदरीत शिवाजी महाराजांच्या उत्सवासाठी। 3% DPC मधनं खर्च केला जाईल स्मारकासाठी। किती केलं तुम्ही खर्च? नुसतं शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करायचं, पण मग कॉन्क्रीट का हे नाही? आज सरदार वल्लभभाई पटेलांचा स्मारक हे जर गुजरातला होऊ शकते, इतकं भव्य होऊ शकते, मग शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक महाराष्ट्रात का होत नाही? हा माझा सरकारला प्रश्न आहे। मग तुम्ही मोदीजींच्या हस्ते का 2016ला जलपूजन केलं? मी स्वतः तिथं होतो। तुम्ही शक्ती प्रदर्शन करताय संपूर्ण, आज शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईला तुम्ही कूच करणार आहात। तुमच्या गाड्या देखील अडवण्यात येतील, तुमचे बॅनर्स पोस्टर्स देखील ठिकठिकाणाहून हटवले जातात। सरकारकडनं दडपशाही सुरू आहे? नाही, शक्ती प्रदर्शनचा विषय नाही, पण दडपशाही निश्चित आहे। मला सांगा, काही मी जे काही मगाशी आतापर्यंत सगळं बोललोय काही चुकीचं बोललोय का? आमचा अधिकार नाही आहे? आज बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेत अधिकार दिला नाही की आम्ही आमचा अधिकार तिथं वेगळ्या वेगळ्या मार्गाने मांडू? आज ते प्रतिकात्मक आंदोलन असलं तरी आम्हाला जाऊन यायचं ना समुद्रात। आम्ही कुठला नियम आहे, कुठलं गोष्ट करायला लागलोय? बरं, बोटी आम्ही बुक केलेत, आम्ही रितसर पैसे भरून बुक केले, त्यांना तंबी करतात। तुम्ही कसं करता? हे भाजपचं सरकार आहे। तुम्ही जर त्यांना बोटीत बसवलं तर स्वराज्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोटीत जर बसवलं, तुमच्या परमिशन रद्द करण्यात येतील। तुम्ही पोस्टर्स सगळे काढून टाकलेत, फाडून टाकलेत। बाकीच्यांचे सगळे म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, महायुतीचे पोस्टर्स तिथं लागलेले आहेत, त्यांचे काढत नाही। मग हेच का पोस्टर्स काढता? म्हणजे जो कोण प्रामाणिक प्रयत्न करतो, जो प्रामाणिक प्रयत्नाच्या माध्यमातून लोकांच्या पुढं विषय आणतो, जो 2016ला नरेंद्र मोदी आले ह्याच्या म्हणजे जलपूजनासाठी, आज कुणीतरी जो विषय काढायला गेलं बाहेर म्हणून त्याच्यावर दडपशाही। आत्ता त्या स्वराज्य पक्षाला संपून टाकायचा हा कार्यक्रम करायचा, हे आम्ही असं नाही खपून घेणार आहे। हां, चुकीचं असलं मी मान्य करेन। तुम्हाला अडवलं गेलं तर मग तुम्ही त्या ठिकाणी थांबणार आहात की तुम्ही तुमचं आंदोलन पुढे सुरूच ठेवणार आहात? म्हणजे तिथं आंदोलन हा विषयच नाही आहे। विषय काय, हा सरकारच्या पुढं हे विषय मांडणं, आम्हाला बघायचं आहे जाऊन, आम्हाला ते शोधायचं कुठं दिसते ते। बरं, आम्ही काय म्हणतो का आम्हाला त्या पॉईंटवर जायचं नाही? जिथं जी पेरिफेरी आहे, जिथे ती बाउंड्री आहे तिथं पण, आणि तिथंच बोटीनं अलाउड आहे, त्या पलीकडे जातच येत नाही। मग आम्हाला तिथं पण जायला सुद्धा बंदी, हा कुठला न्याय? आणि म्हणून मला अडवणं हा हे सगळे नंतरचे प्रश्न आहेत। आणि का अडवणार? ते कशासाठी अडवणार? काय कारण आहे अडवण्यासाठी? आम्ही काय म्हणजे बेकायदेशीर काही गोष्टी करायला निघालोय का? आम्ही काहीतरी जाऊन तोडफोड करायला निघालोय का? म्हणजे काय कारण असताना अडवायचं?
काय ते कारण तर सांगवतील का आम्हाला तुम्हाला अडवायचं आहे, आणि मग मी उत्तर जर मान्य असेल मी मान्य करेन. पण काहीच नाही आम्हाला अडवायचं, कारण का हे भाजपचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते झालं आणि ते उकरून बाहेर विषय काढायचं नाही, असं नाही चालत ना हे लोकशाहीत. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. छत्रपती संभाजी महाराज सध्या छत्रपती संभाजी महाराज पुण्याच्या दिशेने रवाना होताना पाहायला पुण्यातून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत आणि अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम कुठेपर्यंत झालंय या सगळ्या संदर्भातचा आढावा जो आहे तो छत्रपती संभाजीराजे यांच्याकडनं घेण्यात येणार आहे. आज शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह छत्रपती संभाजीराजे जे आहेत ते पुण्याहून मुंबईच्या दिशेने जातील. मोठं शक्तीप्रदर्शन जे आहे ते त्यांच्याकडनं करण्यात येणार. स्वराज्य संघटना जी त्यांची संघटना होती त्या संघटनेला देखील आता राजकीय पक्षाचा दर्जा मिळालेला आहे आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्ष असं त्यांच्या पक्षाचं आता अधिकृत नामकरण जे आहे ते झालेलं आहे. आणि आता पुण्याहून मुंबईच्या दिशेने स्वराज्य संघटनेच्या कार्यालयात जातील आणि त्यानंतर तिथून शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेने संभाजीराजे जे आहेत ते कूच करताना पाहायला मिळतील. अत्यंत महत्त्वाचा विषय संभाजीराजे यांनी हाताळलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं स्मारकाचं काम कुठेपर्यंत झालंय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्या संपूर्ण पुतळ्याचं भूमिपूजन झालेलं होतं, परंतु त्या पुतळ्याचं बांधकाम आता कुठेपर्यंत झालंय असा सवाल विचारण्याकरता पुण्याहून छत्रपती संभाजीराजे हे मुंबईच्या दिशेने थोड्याच वेळात रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतील. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, पुणे. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.